आमच्याकडे मोलमजुरी करणाऱ्या बेवड्याच्या बायका लाख लाख रुपये त्यांनी व्याजाने काढले. किसन काका लाख लाख रुपये व्याजाने काढले. आणि नवरीचे दारू सुटावी म्हणून कोणी नाशिकला गेलं, कोणी साताऱ्याला. लोक टेम्पो भरू गेले, कोणी क्रुझर भरू, कोणी साताऱ्याला, कोणी नाशिकला. हे बेवडे ढोशीत गेले आणि ढोशीत आले. इंजेक्शन घेतले, गोळ्या घेतल्या, 15 दिवस नीट राहिले. म्हटले की त्या ठिकाणी ती गोळी बसवली जाते, पोटात चिप बसवली जाते. आणि दारू प्याला तर मग त्याला उलट्या होतात. ती गोळी पोटामध्ये फुटते आणि दारू पिणारा मरतो. मग या भीतीने पिणारे पितच नाही. 15 दिवस हे गपचूप राहिले. एक जण म्हणे जगायचं तर दारूसाठी, मरायचं तर दारूसाठी. दलिंदर कुणीकडचे त्या एका शहाण्याने बाकीचे सारे शहाणे करून टाकले. म्हणे राम हय श्याम पिलं तर काहीच होत नाही, म्हणे पिऊनच बघू. आख्याची सुटली होती, आखे प्यायला लागले.